जर तुम्ही वनरक्षक भरती 2025 ची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ही भरती सर्वात मोठी भरती असणार आहे, ज्यामध्ये 12,000 पेक्षा अधिक जागा असणार आहेत. जर तुम्ही 10वी 12वी उत्तीर्ण असाल तर ही भरती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण भरतीविषयी माहिती मिळेल. बरोबरच आपल्या चॅनलवर अधिक व्हिडिओ बनवलेले असतात, म्हणजे वनरक्षक भरतीविषयी, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेले आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक करा या व्हिडिओला. आपण सुरुवात करूया की मागच्या वेळेस म्हणजे 2023 मध्ये जी वनरक्षक पदासाठी भरती झाली होती, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काय कट ऑफ लागला होता. तुम्हाला जर सांगायचं झालं तर ठाणे जिल्ह्यामधला कट ऑफ सर्वात जास्त हाय होता. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा होत्या 2023 मध्ये, आणि त्यांचा कट ऑफ सुद्धा सर्वात जास्त हाय होता. त्याच्यामुळे आपण पाहूया की ठाणे जिल्ह्यामध्ये काय कट ऑफ लागला होता. तर जर तुम्ही पाहायला झालं तर अगोदर आपण एक विचार लक्षात घेऊ, तो म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या 2023च्या भरतीच्या वेळेस, ज्या की सर्वात अधिक होत्या. त्या म्हणजे जवळपास 266 जागा होत्या. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता की ठाणे जिल्ह्यामध्ये 266 जागा होत्या. आणि आता प्रवर्गानुसार विभागलेल्या जागा तुम्ही पाहू शकता. म्हणजे इथे पाहू शकता, ओपन अराखीव जी पदे होते, म्हणजे ओपनसाठी 89 एवढी पदं होते. त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी साठी 67 इतकी पदं होते. बाकी तुम्ही प्रवर्गानुसार इथे पदे पाहू शकता. तर 266 एवढी पदं होते, आणि यामध्ये महिलांना अराखीव मध्ये 26 होते, आणि ओबीसी मध्ये महिलांना 20 एवढे होते. इतर प्रवर्गामध्ये सुद्धा महिलांचं कट ऑफ तुम्ही, म्हणजे इथे इतर प्रवर्गामध्ये सुद्धा महिलांसाठी किती जागा होत्या ते तुम्ही इथे पाहू शकता. आता 266 जागांसाठी किती कट ऑफ लागला होता हे आपण आता इथे पाहूया. तर आता आपण जाऊया त्या पीडीएफ मध्ये. तर इथे जर तुम्ही आलात तर ही ठाणे जिल्ह्याचं जी फायनल सिलेक्शन लिस्टची जी पीडीएफ होती ती आपल्या समोर ओपन आहे. सर्वात अगोदर आपण इथं ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचा इथे रिझल्ट पाहूया. म्हणजेच अराखीव साधारण ओपन जनरल कॅटेगरी मेल म्हणजेच पुरुषांमध्ये इथं 31 पदे होती. ठीक आहे, 31 पदांवर जेव्हा हा निकाल लागला तर यांचा टॉपर किती लागला होता, 178 एवढे मार्क यांच्या टॉपरला मिळाले होते. त्याचं नाव विष्णू होतं. तर विष्णू कुठे एवढं असं त्याचं नाव होतं, आणि याचा कट ऑफ किती लागला होता इथे आपण आता खाली पाहूया. तर 31वा जो विद्यार्थी होता त्याला पडले होते 166 मार्क. म्हणजे टॉपर इथे कितीचा पाहू शकता तुम्ही, 178, आणि जो कट ऑफ लागला होता इथे होता 166. जर तुम्ही ओपन मध्ये असता 2023च्या एक्झामच्या वेळेस, म्हणजे 2023च्या वनरक्षक पदासाठी ओपन मध्ये कॅटेगरीमध्ये असतं तर तुम्हाला 166 पेक्षा अधिक गुण मिळवावे लागले असते, तर तुमचं सिलेक्शन झालं असतं. त्यामुळे म्हणजे ज्या विभागामध्ये सर्वात अधिक जागा होत्या तिथं सर्वात अधिक जो कट ऑफ आहे तो इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना नक्कीच लक्षात ठेवा. तर पुढील जर आपण पाहिलं, ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे अराखीव महिला ओपन फिमेल एकूण पदे होते 26. तर यांचा कट ऑफ किती लागला होता, तर यांचा टॉपर होता 176चा. म्हणजे फिमेलमध्ये सुद्धा टॉपर होता 176चा. आणि आणि यांचा जो कट ऑफ आहे तो पाहू शकता, 26व्या नंबरची जी मुलगी होती तिला पडले होते 162. पण ती कोणत्या कॅटेगरीची होती, व्हीजे ए मध्ये होती, तरी सुद्धा तिने ओपन कॅटेगरी मधली इथे जागा मिळवलेली आहे, जी की 26 नंबरला आहे. म्हणजे तिचा कट ऑफ लागला होता 162. ठीक आहे. तर तुम्ही जर खाली आलात तर हे ओपन कॅटेगरीमध्ये पाहू शकता, स्पोर्ट्ससाठी 162 एवढा कट ऑफ लागला होता. तर माजी सैनिक जे आहे त्यांच्यासाठी जवळपास 125चा कट ऑफ लागला होता. त्यानंतर जर तुम्ही खाली आलात, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 152चा कट ऑफ लागला होता. होमगार्डसाठी 158चा कट ऑफ लागला होता. आणि अनाथ यांच्यासाठी 119चा कट ऑफ लागला होता इथे. असा हा ओपन कॅटेगरीचा इथे कट ऑफ लागला होता. जर आपण इथे पाहिला एससी कॅटेगरीमध्ये काय कट ऑफ लागला होता, तर एससी कॅटेगरीमध्ये एकूण पदे होते 12, आणि 12 मध्ये टॉपर एससीचा होता 164, आणि याच्यामध्ये कट ऑफ लागलेला आहे 158. एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा खूप हाय कट ऑफ इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर खाली आलात एससी फिमेल. एससी फिमेल मध्ये यांचा टॉपर होता 160, आणि यांचा कट ऑफ लागलेला आहे 152. जर तुम्ही खाली गेलात तर एससी कॅटेगरीमध्ये माजी सैनिकमध्ये 86चा कट ऑफ लागलेला आहे. तेच एससी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही खाली आलात, इथे पाहू शकता एसटी कॅटेगरीमध्ये पद होते 12,
आणि ह्या 12चा टॉपर होता 164 आणि यांचा कट ऑफ लागला होता 158चा ST कॅटेगरीचा. जर खाली आलात तर फिमेल्समध्ये पदे होते 8 ST कॅटेगरीमध्ये फिमेल आणि यांचा कट ऑफ लागला होता 152चा यांचा कट ऑफ इथे लागलेला पाहायला मिळतो. त्यानंतर इथे खेळाडू ST कॅटेगरीमध्ये एकच पद होतं तर यांचा कट ऑफ लागला होता 152. माजी सैनिक ST कॅटेगरीमध्ये पाहू शकता यांचा कट ऑफ लागला होता 79. ते जर प्रकल्पग्रस्त पाहिलं तुम्ही ST कॅटेगरीचा 144 हा यांचा कट ऑफ लागलेला आहे. होमगार्डसाठी 156चा कट ऑफ लागला होता. इथे पाहू शकता VGA मध्ये यांच्यासाठी 6 पदे होती. यांचा टॉपर होता 162. यांचा कट ऑफ लागला होता 160चा. VGA महिला यांना जागा होत्या 4. यांचा टॉपर होता 162. यांचा कट ऑफ लागला होता 150ला. VGA सर्व्हिसमन म्हणजे माजी सैनिकसाठी यांचा कट ऑफ लागला होता 109चा. नंतर NTB साठी 4 पदे होती ठाणे विभागामध्ये. त्यांचा टॉपर होता 166 आणि त्यांचा कट ऑफ लागला होता 156चा. महिलांमध्ये होती 4 पदे NTB साठी. टॉपर होता 160, कट ऑफ लागला होता 146चा NTB फिमेल. तसेच माजी सैनिक NTB मध्ये 105चा कट ऑफ लागला होता. एकच पद होतं. NTC मध्ये एकूण पदे होती 5 पुरुषांकरता. इथं टॉपर होता 176चा आणि कट ऑफ लागला होता 164. महिलांमध्ये 2 पदे होते NTC फिमेल तर यांचा कट ऑफ लागला होता 158. टॉपरला होते 160 मार्क. माजी सैनिक NTC मध्ये 124चा कट ऑफ लागला होता. एकच पद होतं. NTD मध्ये 2 पदे होती. टॉपर होता 166, कट ऑफ लागला होता 166चा. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना सेमच मार्क इथे पडले होते त्यामुळे ते दोघेही इथे सिलेक्ट झालेले आहेत. फिमेल मध्ये NTD मध्ये कट ऑफ 2 पदे होती. कट ऑफ लागला होता 154चा. टॉपर होता 156. तर तुम्ही खाली आलात तर इथे पाहू शकता ओबीसी मध्ये 28 पदे होती विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच मेलसाठी. त्यांचा कट ऑफ किती लागला होता आपण ते बघायचं. यांचा टॉपवर होता 168 ओबीसी मध्ये आणि यांचा कट ऑफ लागला होता पाहू शकता 158चा कट ऑफ लागला होता मुलांमध्ये ओबीसी मध्ये. तेच जर तुम्ही पाहिलं इथे फिमेल मध्ये 20 पदे होती म्हणजे मुलींना 20 पदे होती ओबीसी मध्ये 2023 ठाणे विभागामध्ये. तर त्यावेळेस त्यांचा टॉपर होता 162 आणि कट ऑफ लागला होता यांचा 155चा. म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा 155चा कट ऑफ लागला होता. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा तो आपला व्हिडिओ कुठेतरी सेव्ह करून ठेवू शकता किंवा मित्रांना शेअर करून ठेवा. एखाद्या ग्रुपवर शेअर करून ठेवा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्याकडे राहील आणि तुम्हाला नंतर सुद्धा याचा फायदा होईल आणि इतर मित्रांना सुद्धा याचा फायदा होईल. तर ओबीसी स्पोर्टमध्ये एकूण 3 पदे होती. 152चा टॉपर होता. 144चा कट ऑफ लागला होता. तर माजी सैनिक ओबीसी मध्ये 9 एवढे जागा होत्या मेलमध्ये. तर यांचा कट ऑफ लागला होता 120चा. टॉपर होता 122चा. भूकंपग्रस्त ओबीसी मध्ये यांचा कट ऑफ लागला होता 125. टॉपर होता 146. 2 पदे होती. प्रकल्पग्रस्त 3 पदे होती. टॉपर होता 150चा. कट ऑफ लागला होता 146चा. होमगार्ड साठी 2 पदे होती ओबीसी मध्ये. 160चा टॉपर होता. 158चा कट ऑफ लागला होता. SBC म्हणजेच विशेष मागास वर्ग सर्वसाधारण एकूण 2 पदे होती. 160चा टॉपर होता. 156चा कट ऑफ लागला होता. महिलांसाठी SBC मध्ये 2 पदे होती. 152चा टॉपर आणि 152चा कट ऑफ लागला होता. 2च पदे होती. EWS मध्ये 170चा म्हणजे टॉपर होता आणि यांचा कट ऑफ लागला होता 162.
तेच जर मुलींमध्ये EWS पाहिलं तर 7 पदे होती, 162चा टॉपर होता आणि यांचा कट ऑफ लागला होता 160चा. EWS माजी सैनिकमध्ये पाहू शकता 121चा कट ऑफ लागला होता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण सर्व प्रवर्ग आहेत त्यामध्ये कितीचा कट ऑफ लागला आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे. तुम्हाला इतर कोणत्या जिल्ह्याविषयी कोणत्या विभागाविषयी माहिती हवी आहे ते तुम्ही पाहू शकता, परंतु ठाणे विभागाचा सर्वात जास्त कट ऑफ लागला होता आणि तुम्हाला हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म भरता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला लेखी आणि थेरीमध्ये म्हणजे रनिंगमध्ये किती मार्क पडतात हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फिजिकल कसं काढायचं म्हणजे रनिंग कशी काढायची त्याविषयी जर टिप्स वगैरे काय पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती आपल्या चॅनलवर पुढे मिळत राहणार आहे.